नमस्कार मित्रांनो, आज मी जरा टेक्निकल गोष्टीकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे। एक टेक्निकल गोष्ट आहे की 2 दिवसापूर्वी आमच्या कोल्हापूर एरियामध्ये आमच्या घराजवळ एका व्यक्तीचा मोबाईल हरवला आणि तो मोबाईल शोधण्याचा त्यांनी भरपूर प्रयत्न केला। तरीही आणि दुसऱ्याच दिवशी माझ्या चुलत भावाचा सख्खा चुलत भाऊ आहे माझा सत्यवान मुंडे, त्याचा मोबाईल हरवला, तो पण गावामध्ये शेतामध्ये। तर जे गृहस्थ आहे त्या कोल्हापूरमधले त्यांचा जो मोबाईल हरवला तो हरवला होता टोपच्या बाजारामध्ये, जो आठवड्याचा बाजार असतो तर त्या बाजारात हरवला। त्याच्यामुळे त्यांना तिथे शोधता पण नाही आला आणि आपण कोणाला असं बोलू शकत नाही की हा तू माझा मोबाईल घेतला एवढ्या बाजारामध्ये, आणि ते चुकीचं होतं। तर हे मोबाईल हरवला प्रकरण जाऊ द्या। माझ्या भावाचा मोबाईल घावला कारण की तो शेतामध्ये होता, शेतामध्ये काम करत होता। भरपूर शोधला 2-3 तास, त्याच्यानंतर तो मोबाईल शोधता आला। तर दोन्ही याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन होती की दोघांनाही त्यांचा ईमेल आय डी आणि पासवर्ड या गोष्टी त्यांना माहीत नव्हता। आपण एवढे भरपूर शिकलेलो आहोत, पण जेव्हा आपण नवीन मोबाईल परचेस करतो तर आपण एक वर्बली आपण एक ईमेल आय डी असाच टाकतो, म्हणजे भरपूर लोकांना माहीत नाही। पण आपण जे शिकलेले लोक आहेत, जे नवीन जनरेशन आहेत ते त्यांना माहिती आहे, पण जे आमच्या अगोदरची जी जनरेशन आहे तर त्यांना एवढं माहीत नाही। मोबाईल वापरतात अँड्रॉइड, पण ईमेल आय डी नवीन मोबाईल घेतला काहीतरी नाव टाकायचं, त्यांचं नाव टाकायचं, पुढे 1 2 3 लावायचं आणि पासवर्ड पण असंच काहीतरी कॉमन बनवून तो एक सेव्ह करून टाकायचा मोबाईलला। तर भविष्यात त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये काय ईमेल आय डी टाकलेला आहे हे त्यांना काहीही माहीत नसतं, पासवर्ड पण माहीत नसतो। आणि ज्यावेळी मोबाईल हरवला असतो तर त्यावेळी त्यांना सजेशन देतात की हा तुमचा मेल आय डी आणि पासवर्ड माहिती आहे का, आपण ट्रेस करूया चला। तर तेव्हा नाही बाबा मला काय माहीत नाही, तर तेव्हा माणूस जरा हे याच्यामध्ये येतो की हा बाबा मला ईमेल आय डी पासवर्ड माहिती करून ठेवला पाहिजे होता। एव्हा ना असं होतं की मोबाईल हरवला ठीक आहे, मोबाईल गेला पण मला त्याच्यातले कॉन्टॅक्ट्स, माझे फोटोज, ह्या गोष्टी मला जर भेटल्या तर खूप सोयीस्कर होईल, कारण की कॉन्टॅक्ट्समध्ये कोणाचा कॉन्टॅक्ट किती इम्पॉर्टंट आहे, किती किमतीचा आहे, आपल्याला त्याची किंमत लावता येत नाही। आणि जे आपण फोटो जे आयुष्यात जे आपले जे मुवमेंट घडतात, जे आनंद असतो, आपण नेहमी फोटोमध्ये तो कॅचअप करून आपण त्याला लॉक करतो। तर जो आनंद आपल्याला फोटो जे मोबाईल हरवला त्यानंतर आपल्याला फोटोही भेटत नाही, जे आपण वर्ष 1.5 वर्ष जे फोटो काढले आहेत, जो आनंद आहे आपल्याला तो परत मिळत नाही। आपण तो घालवलेला आहे, पण आपण फोटो पाहून तो आनंद आपल्याला पुन्हा आपल्या चेहऱ्यावरती येतो। तर ह्या ज्या गोष्टी आहेत कॉन्टॅक्ट्स आणि फोटोज, अजून बरंच काही आहे, ईमेल्स वगैरे ते कमर्शियली झालं, पण कॉन्टॅक्ट्स आणि फोटोज जे भरपूर महत्त्वाचे आहेत आयुष्यामध्ये ते आपल्याला परत भेटत नाही। तर यासाठी मी आज हा ब्लॉग बनवत आहे की मोबाईल हरवल्यावरती आपण काय केलं पाहिजे, मोबाईल हरवण्याच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे। तर सर्वात प्रथम आपल्याला जो आपला ईमेल आय डी आहे, तर यामध्ये मी जो ईमेल आय डी लॉग इन केलेला आहे तो मेल आय डी मी हा जो आता मोबाईल रेकॉर्डिंग होत आहे यामध्ये पण लॉग इन केला। एकच ईमेल आय डी आपण अनेक मोबाईलमध्ये लॉग इन करून ठेवायचा, कारण की आपण जरी हा मोबाईलचा ईमेल आय डी आणि पासवर्ड जरी विसरलो तरी आपल्याकडे ऑप्शन असतो की आपण दुसऱ्या मोबाईलवरती तो मेल आय डी लॉग इन करून ठेवलेला आहे। आणि मोबाईल हरवलाच तर आपण जास्तीत जास्त वेळ न घालवता आपण त्या दुसऱ्या मोबाईलवरनं लवकरात लवकर जेवढा ट्रेस करता येईल तेवढा आपण करू शकतो। कारण की मोबाईल हरवल्यानंतर कमीत कमी आपल्याला 15-20 मिनटं तरी भेटतात की एखादा चोरणारा असेल तरी त्याला लगेच तो मोबाईल स्क्रीन ऑन नाही करता येत, लॉक स्क्रीन असल्यामुळे, फिंगरप्रिंट असल्यामुळे। तर कमीत कमी 15-20 मिनटं, अर्धा तास आपण अर्धा तासाच्या आत मोबाईल आपण ट्रेस करू शकतो। तर एकच ईमेल आय डी आपण या मोबाईलमध्ये पण लॉग इन करायचं आहे आणि आपल्या जे घरात जेवढे मोबाईल आहेत, तर 3 असो 2-3 असो जेवढे मोबाईल आहेत आपण सगळ्यांमध्ये लॉग इन करायचं। सगळे आपली घरचीच माणसे आपल्या घरात जरी आपली ईमेलची इन्फॉर्मेशन पसरली तरी आपल्याला काही हरकत नाही। एवढंच की लॉग इन करायचा आणि त्यानंतर एक ॲप्लिकेशन आहे। तर तुम्हाला मी दाखवतो, आता मी या मोबाईलवरती 2 मेल आय डी लॉग इन केलेले आहेत। तर एक तर फाइंड माय डिव्हाइस पहा,
फाइंड माय डिव्हाइसमध्ये मी गेलो तर इथे ऑलरेडी लॉगिन आहे, मला पासवर्ड परत विचारत नाही आहे कारण की मी ऑलरेडी त्या ऑप्शनवरती टिक केलेलं होतं. तर हा आहे मिसेसचा ईमेल आय डी जो ह्या मोबाईलचा रजिस्टर्ड ईमेल आय डी आहे. प्लस आता त्याचं पण लोकेशन सांगतं आहे, लोकेशन पण तुम्ही पाहून घ्या की सेम लोकेशन मी दोन्ही मोबाईल आता जो रेकॉर्डिंग चालू आहे तो पण या जागी येईन. हा जो मोबाईल आता हा या मोबाईलचं लोकेशन आहे. आता हा माझ्या मोबाईलचं लोकेशन पाहूया. मला पासवर्ड विचारलेला नाही आहे, सेम लोकेशनवरती दोन्ही मोबाईल आहेत. तर हे उत्तम उदाहरण आहे की तुमचा मोबाईल तुम्ही लवकरात लवकर किती ट्रेस करू शकता, कसं ट्रेस करू शकता, तुमचे कॉन्टॅक्ट्स तुम्ही परत कसे मिळवू शकता आणि तुमचे फोटोज तुम्हाला भरपूर ज्याची तुम्ही किंमत लावू शकत नाही हे असे तुम्ही फोटो तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला परत भेटतील. फक्त एक गोष्ट देण्यात ठेवायची की जे फोन कॉन्टॅक्ट्स आणि फोटोज यांचा ऑटो बॅकअप ऑन ठेवायचा. जेव्हा पण तुम्हाला वायफाय भेटतं तेव्हा तुमचे जे फोटोज आहेत ऑटोमॅटिकली तुमचे गुगल फोटोजमध्ये अपलोड होत असतात. घाबरण्याचे कारण काही नाही आहे. हे फोटोज फक्त तुम्ही लॉग इन केल्यानंतरच तुम्ही पाहू शकता. कोणत्याही सर्व्हरला गेले तरी ते फक्त तुमच्या ईमेल आय डी आणि ह्या पासवर्डमुळेच तुम्हाला परत भेटणार आहे. दुसरं कोणीही ते ॲक्सेस करू शकत नाही आणि कॉन्टॅक्टसहित दुसरं कोणीही ॲक्सेस करू शकत नाही जोपर्यंत तुमचा ईमेल आय डी आणि हा पासवर्ड जो पण या कोणत्याही कम्प्युटर किंवा नेक्स्ट मोबाईलमध्ये टाकत नाही. आणि एक गोष्ट होती, जेव्हा मोबाईल चोरीला जातो तर हा मोबाईल चोरीला जर गेला तर कितीही फॉर्मेट करा, किती काही करा, तर या मोबाईलमध्ये जो सर्वात पहिला जो ईमेल आय डी टाकत नाही तोपर्यंत हा मोबाईल ऑन होत नाही. तर गुगलने ही नवीन पद्धत चालू केलेली आहे की जोपर्यंत या मोबाईलमध्ये जो सर्वात पहिला जो ईमेल आय डी टाकलेला होता आणि पासवर्ड टाकलेला होता तो जोपर्यंत आपण टाकत नाही हा मोबाईल ऑन होऊ शकत नाही. पोलिसांमध्ये पण आपण जर कंप्लेंट करायला गेलो तरी तिथे आपल्याला ईमेल आय डी आणि पासवर्ड विचारतात. म्हणजे आपल्याला विचारत नाही, माहीत आहे का हे विचारतात. आपण त्यांना प्रोव्हाइड करायचा नसतो पण माहिती आहे की नाही हे नक्की विचारतात आणि त्यावरती आपण मोबाईल ट्रेस करू शकतो. प्लस जेव्हा आपण पोलिसांमध्ये कंप्लेंट देऊ तर आपला EMI नंबर जर असेल तर त्यांच्याकडे आपण जी कंप्लेंट देऊ त्यावरती जर नोंद केला तर आपला मोबाईल त्वरित ते लॉक करू शकतात की त्या मोबाईलचा कुठेही वापर केला जाऊ नये म्हणून. भरपूर काही दुकानं असू शकतात की सॉफ्टवेअर वगैरे करून मोबाईल चालू करून घेतील, पण EMI नंबरवरती जर ब्लॉक झाला मोबाईल तर कोणताही दुकान असू नाही तर काही असू, कितीही सॉफ्टवेअर मारलं आहे तरी त्याला कोणीही चालू करू शकत नाही. तो मोबाईल जर परत ट्रेस झाला पोलिसांकडून तो आपल्याला नक्कीच मिळणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी फॉलो करा आणि आपल्या मोबाईलची काळजी घ्या. ईमेल आय डी आणि पासवर्ड सर्वात प्रथम तुम्ही दुसऱ्या मोबाईलवरती तर लॉग इन करा, लिहून ठेवा. लिहून ठेवण्यापेक्षा तुम्ही आपल्या घरातल्यांच्या मोबाईलवरती जर लॉग इन केला तर अत्युत्तम, कारण की सर्वात सोपं आहे मोबाईल ट्रेस करणं आणि शोधणं आणि आपले कॉन्टॅक्ट्स वगैरे. जरी आता मोबाईल नाही हरवू, आपला मोबाईल स्विच ऑफ झाला, माझ्या मोबाईलमधले कॉन्टॅक्ट मी दुसऱ्या मोबाईलमध्ये मला अर्जंट फोन करायचा, मोबाईल स्विच ऑफ झाला तर हे आपण त्याच्यावरनं लगेच आपले कॉन्टॅक्ट त्याच्यामध्ये असणारच कारण की हा मेल आय डी लॉग इन केलेला आहे. तर भरपूर काही गोष्टी आपण फीचर्स आपल्याला अवेलेबल होतात की आपण एकच ईमेल आय डी 2 मोबाईलमध्ये जर लॉग इन केला तर हे तुम्हाला फीचर्स होते, तुम्हाला सांगायचे होते एवढंच. बाकी जर तुम्हाला आणि टेक्निकल गोष्ट जर मला नवीन कळाली तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल. ईमेल आय डी आणि पासवर्ड लक्षात ठेवा आणि तुमच्या घरामध्ये शेअर करा. बस एवढंच. परत नवीन टेक्निकल गोष्ट जर मला कळालीच आणि तुमच्यापर्यंत पोचवायची असेल तर मी नवीन तुमच्यासाठी हा ब्लॉग घेऊन येणार आहे. तर पुन्हा भेटूया. नमस्ते.